दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 19 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण पाहतोय। खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। उजनीमधून जो काही विसर्ग कमी करण्यात आला होता तो मात्र आज वाढवण्यात आला आहे। तो नेमका किती वाढवण्यात आला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज 19 सप्टेंबर रोजी सकाळी 6ची अपडेट जर आपण पाहिली तर दौंडवरून एनर्जी आवक आहे ती दौंडची आवक 11,811 क्युसेक्स आहे आणि उजनीचा एकूण पाणीसाठा हा 121.99 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 58.33 TMC झाला असून टक्केवारीमध्ये धरण 108.88% इतके भरले आणि उजनी धरणामधून जो काही 17 तारखेला विसर्ग कमी करण्यात आला होता तो 5,000 क्युसेक इतका होता। नंतर काल पहाटे तो 15,000 करण्यात आला आणि आज रात्री 1 वाजता त्यामध्ये वाढ करण्यात आली। उजनी धरणातून सध्या आता भीमानदीच्या पात्रामध्ये 25,000 क्युसेक विसर्ग या ठिकाणी पूर्ण नियंत्रण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सोडण्यात येतोय। त्यासाठी वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। त्याच पद्धतीने सिनामाडासाठी 180 क्युसेक्स आहे, बोगद्यासाठी 200 क्युसेक्स आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी 600 क्युसेक विसर्ग अशा पद्धतीनं सुरू आहे। एकंदरीत आजची अपडेट अशी की उजनीतून जो काही कमी करण्यात आलेला विसर्ग होता तो आता वाढवण्यात आला असून तो आता 25,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे। उजनी आणि वीर जे काही अपडेट आहे ते अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या परिवर्तन न्यूजच्या मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर